पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आपली भूमिका मांडली आहे। छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना कुठलीही क्लीन चिट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तसेच छगन भुजबळ यांना मागच्या आणि आत्ताच्या दोन्ही सरकारनं वाचवलंय। फडणवीस भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केलाय। सक्तवसुली संचालनालय भुजबळ यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतीही निविदा न मागवता केएस चामनकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले असा आरोप करण्यात आला होता। छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टानं मंजूर केलाय। मात्र अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रकरणावर भाष्य केलं आहे। छगन भुजबळांविरोधात 2014ला जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे। एकूण 11 घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे या संदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती। 3 गुन्हे दाखल झालेत। आतापर्यंत 2 गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळालाय, 1 गुन्हा बाकी आहे। कोर्टाला योग्य माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील। मी मुख्य न्यायमूर्तींकडे या संदर्भात पत्र लिहिणार आहे। कलिना सेंट्रल लायब्ररीचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे अद्याप छगन भुजबळांना क्लीन चिट नाही असं म्हणत आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ता दमानिया यांनी म्हटलंय। आता देशाच्या सरन्यायाधीश न्यायवृंद तसेच मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिणार आहे। या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे। एसीबीनं अपील करणं अपेक्षित होतं, मात्र सगळे एका माळेचे मणी आहेत। उद्धव ठाकरे सरकारनं 31 मार्च 2022ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला। एप्रिल 2023 मध्ये पुन्हा एक शासन निर्णय काढून अपीलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला। मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण अद्याप संपलं नाही। सगळ्या सरकारनी त्यांना वाचवलं, आधी ठाकरेंनी वाचवलं, मग फडणवीसांनी वाचवलं असं म्हणत अंजली दमानियांनी दोन्हीही सरकार भुजबळांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन। सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत, त्यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही। ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिलाय, तरी असा निर्णय आला हे दुर्दैवी आहे। भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे। आधी आरोप करा, मग त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि त्यांना पक्षात घ्या। फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत। आता कित्येक पटींनी लूट सुरू आहे, त्यामुळे फडणवीस यांनी महाराष्ट्राला याचं उत्तर द्यावं। सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे असं म्हणत दमानिया यांनी फडणवीसांनाही सवाल केले। दरम्यान या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं असा दावा केला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केला। विकासकाला 1.33% नफा होणार असल्याचं दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात तो 365.36% होता असा एसीबीचा आरोप आहे।